नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम GMC सिंधुदुर्ग। मित्रांनो, आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती एज्युकेशन मिनिस्ट्रीची, तर तिथं NTA चे काही ऑफिशियल्स आलते। तर त्यांनी मग जे काही स्कॅमबद्दल चालू होतं त्याबद्दल त्यांनी काही क्लॅरिफिकेशन दिले। तर त्यांचे सांगण्याचे काही मुद्दे होते। तर ते म्हणतात की एक तर जी रिनीटचं जे पॉसिबिलिटी होती ती त्यांनी सरळ नाही म्हटले त्याला, म्हणजे पुन्हा एक्झाम कंडक्ट होईल असं तर काही होणार नाही असं म्हटलंय ते। परत जे त्यांनी ग्रेस मार्कचं सांगितलं होतं, तर ते ग्रेस मार्क्स फक्त 1600 विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि ते फक्त 6 सेंटरचे, आणि ते सेंटर नॉर्थचे म्हणजे नॉर्थ ऑफ इंडियाचे आहेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आपल्याला असे भरपूर काही एक्झाम्पल भेटले ज्या विद्यार्थ्यांचे 713 मार्क आहे। महाराष्ट्रामध्येच शाहू कॉलेजचे एक विद्यार्थिनी, तिला 713 मार्क्स आहेत। पण ते म्हणतात की असे जे काही विद्यार्थी असेल तर त्यांचे एक एक्झाम किंवा त्यांचे जे मार्क आहेत तो रिपब्लिश केला जाईल, आणि ज्यांना ग्रेस मार्क दिले त्यांच्या बाबतीत तसंच देखील की त्यांची एक वेळेस एक्झाम होईल आणि मार्क्स पुन्हा पब्लिश करण्यात येतील। तर त्यासाठी एक कमिटी त्यांनी नेमलेली आहे, UPSCचे काही ऑफिशियल्स घेतले त्यांनी। तर बघू आता त्याबद्दल तर त्यांनी काही सांगितलं नाही कधी होईल, पण विदिन अ वीक जे काही एक तर एक्झामबद्दल काय तर सांगण्यात येईल किंवा त्यांचा जो निकाल आहे तो रिपब्लिश करण्यात येईल। आणि परत कट ऑफचं बोलायचं झालं तर बघा मित्रांनो, दरवर्षी समजा +20 -20 म्हणजे ह्या म्हणजे 20 मार्काचा कट ऑफचा फरक असतो। समजा सीट वाढले तर कट ऑफ कमी येतो, नाही वाढलेत आणि परत विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर कट ऑफ हाय जात असतो। पण ह्यावर्षी जो कट ऑफ येतो असा खूप म्हणजे 60 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे, की जेव्हा समजा 580 पर्यंत मेडिकल कॉलेज भेटत होतं तर आता ते 640 पर्यंत पोहोचले बघा। त्याच्यामुळं खूप विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत। परंतु मित्रांनो, जर तुम्हाला कुठे MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचे मार्क्स खरंच म्हणजे कामी येत नाही। तर ॲक्च्युली जे उपयोगी ठरते ते असते तुमची रँक, ऑल इंडिया रँक। जर तुम्ही ऑल इंडिया कोटातून कुठे ॲडमिशन घेत असाल, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र किंवा अदर स्टेट्समध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, सेंट्रल इन्स्टिट्यूट जसे की एम्स सारख्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रँक ही समजा योग्य ठरते। पण जर तुम्हाला स्वतःच्याच राज्यात ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्या स्टेटचा 85% म्हणजे प्रत्येक स्टेटचा 85% कोटा असतो। तर त्यासाठी तुमची जे SML असते ती ॲक्च्युली योग्य ठरत असते, आणि आपली जी SML आहे त्याला अजून 3-4 हप्ते यायचे बाकी आहे। त्यामुळे अजून आपल्याला क्लिअरली सांगता येणार नाही की खरंच आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ पण एवढा वाढेल का। मला तर म्हणजे असं वाटतं की आपला जो SML आहे तो खाली येईल, कारण की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जे काय झालंय ग्रेस मार्क्सचं ते ॲक्च्युली नॉर्थच्या स्टेटमध्ये झालेलं आहे, आणि आपल्या ज्या स्टेटमध्ये विद्यार्थ्यांसोबत झालंय तर ते चुकीने झाले, आणि त्यासाठी NTA त्यांचा रिझल्ट रिपब्लिश करणार असं त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणलंय। बघू, अजून त्याचा निकाल नाही आला की ॲक्च्युली ते निकाल रिपब्लिश करतील किंवा एक्झाम करतील, किंवा अजून असं पण शक्यता आहे की नंतर ते ॲक्सेप्ट करतील की अदर स्टेटमध्ये पण झालंय। पण तरी असं वाटतंय की आपला जो स्टेटचा निकाल आहे तो थोडा तरी कमी येईल, म्हणजे अदर स्टेट म्हणजे दरवर्षी असंच असतं की महाराष्ट्राचा जो कट ऑफ असतो तो कमी असतो थोडा, कारण की आपली इथं गव्हर्नमेंट कॉलेज जास्त आहेत आणि सीट्स पण भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि परत मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या समजा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे कट ऑफ तर मी टाकले मागच्या व्हिडिओमध्ये, आता पुढील व्हिडिओमध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ टाकतो, त्यानंतर BDSच्या कॉलेजांचा आणि BMSच्या कॉलेजचा कट ऑफ पण टाकतो। आणि जर अजून तुमच्या काही समस्या असेल तर त्या मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर प्लीज सबस्क्राईब करत जा चॅनलला। तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी म्हणजे खूप एक प्रेरणादायी ठरतं, आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता तर मला ते मोटिवेशन देतं नेक्स्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी। आणि थँक्यू मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे कोणी नीट ॲस्पिरंट असेल तर आणि जे कोणी आता काउन्सिलिंगशी रिलेटेड काही बघत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यासाठी हा खूप हेल्पफुल ठरेल। धन्यवाद।